कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देणं एका शिक्षिकेला चांगलंच महागात पडले। आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर आता त्या शिक्षिकेवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे ही कारवाई नेमकी का झाली आणि कोण आहे त्या शिक्षिका, चला जाणून घेऊया। तर दिल्लीत काही दिवसांपूर्वीच कॉक्रोच जनता पार्टी अर्थातच CJP कडून मोठं आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनात अनेक विद्यार्थी, पालक आणि नागरिक सहभागी झाले होते। मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या हरियाणातील रोहतक मधल्या शिक्षिका सुलेखा दलाल आता देशभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत। कारण रोहतकच्या जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सुलेखा दलाल यांना 8 जून पासून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, तेही फक्त CJPच्या आंदोलनात सहभागी झाल्यानं, असं म्हटलं जातंय। धक्कादायक गोष्ट म्हणजे निलंबनाच्या आदेशात त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली यांचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाहीये। सुलेखा दलाल यांचा आंदोलनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये त्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत होत्या। ही करो या मरोची लढाई आहे, कॉक्रोचची आई म्हणून मी मैदानात उतरले आहे, आम्ही आमच्या मुलांसोबत आहोत, असं त्या व्हिडिओत म्हटलेले आहे। निलंबनानंतर सुलेखा दलाल यांनी आपली बाजू मांडली आहे। त्यांचा मुलगा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून एक आई म्हणून त्याच्या आणि इतर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण या आंदोलनात सहभागी झालो आहोत, असं त्यांनी सांगितलं। आपण केवळ आपली भावना व्यक्त केली होती, असा त्यांचा दावा आहे। दरम्यान त्यांच्या निलंबनानंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय। शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय नेते सुद्धा या कारवाईवर प्रश्न उपस्थित करतायत। एका आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे कारवाई झाली का, की यामागे आणखी काही कारण आहे, याबाबत आता चर्चा रंगू लागल्यात। एकीकडे CJPच्या आंदोलनाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सुलेखा दलाल यांच्यावरील निलंबनामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची चिन्ह आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र।